आणि उपशहर प्रमुख यांनी कृपया मंचावर यावं। शहर प्रमुख श्री रमाकांत मडवी यांच्या शुभ हस्ते आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रभाग क्रमांक 27 प्रभाग क्रमांक 27 च्या वतीने जय श्रीराम। तर आपला 22 तारीख आहे ना, 22 उत्सव मोठा दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे आणि तुम्हाला गेल्या वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे मी दिवेकरांना मनापासून शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो। शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आले, त्यांच्याकडून काय पाहिजे का तुम्हाला? शाळा वगैरे काय पाहिजे ते बघून मागून घ्या। आणि केसरकर साहेब हे दिव्यामध्ये पूर आला होता इथं, किती कुठल्या वर्षी? 2005ला आम्ही इकडे बोटी घेऊन आलो होतो मदत करायला आणि सगळे पूर्ण रस्ता नव्हता दिसत, सगळीकडे पाणीच पाणी। पण त्यावेळेस रमाकांत मडवी आणि त्यांची सगळी टीम अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला मदत करत होती। मला आठवत आहे त्यावेळेस नरेश मस्के होते, राजन होता, सगळे रवी पाठक पण होते। आणि तेव्हाचा दिवा आणि आताचा दिवा बदललाय ना, दिवा बदलतोय, कारण मला वाटतं डबल पैसे आपल्याला मिळतात। इकडे दिव्यासाठी आणलेले आहे। 800 कोटी का दिले तर दिव्याकरांनी 8 नगरसेवक दिले म्हणून 800 कोटी देऊन टाकले। 8चे 8 आहेत ना आपले। अरे 8 निवडून आले ना तेव्हा, तेच तर बोलतोय। म्हणजे 8 पैकी 8 नगरसेवक इकडे आपले आले शिवसेनेचे। आज मला वाटतं रस्ते चांगले झालेत, काही रस्ते शिल्लक असतील तेही होतील। त्याचबरोबर पाणी, फार पाण्याची, पाणी पिऊन घेतो, पाणी द्यायचं ना आपल्याला। आणि MIDCचे उदय सामंत यांनी 10 MLD पाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता दिवेकरांची सगळी तहान जी आहे मला वाटतं पूर्ण भागून जाईल। आणि मी आपल्याला एकदा शब्द दिला होता, हे दिव्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करणार म्हणजे बंद झालं ना बाबा। 31 जानेवारीला बंद। एकदा एकनाथ शिंदेने कमिटमेंट केली म्हणजे केली, मग एकनाथ शिंदे स्वतःचही ऐकत नाही कधी। आणि म्हणून आपल्याला माहित आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं मगाशी गुरु आणि शिष्याचं गाणं जे बाळासाहेब दिघे साहेब एकनाथ शिंदे रमाकांत मडवी नरेश बिरे सगळे रवी काय आपले सगळे एकच आहोत। सर्व नगरसेवक इथले सगळे जे आहेत हे आपण दिघे साहेबांचे शिष्य आहोत। आणि मला आठवत आहे दिघे साहेबांचे प्रेम या दिव्यावर खूप होतं। आणि म्हणून धर्मवीर मित्रमंडळ दिवा महोत्सव आपण आयोजित करता। खरं म्हणजे दिघे साहेबांचा पार्ट 1 झालेला आहे, आता पार्ट 2 लवकर येतोय। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट 2। एकाच पार्टने बऱ्याच लोकांचे धाबे दणाणले होते, आता दुसरा आल्यावर काय होईल माहित नाही। पण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी बाळासाहेबांचा आदेश आला की दुसरं तिसरं काही त्यांना माहिती नाही। बाळासाहेबांचा आदेश त्यांच्यासाठी अंतिम असायचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदेश
आपल्या सगळ्यांसाठी अंतिम असायचा. हे आपल्या गुरु शिष्याचं नातं आहे. आणि म्हणून आज या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं सरकार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं सरकार काम करतंय. आणि म्हणून मला मी मगाशी देखील एका कार्यक्रमात म्हटलं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला एकदा सांगितलं होतं की जेव्हा माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळेस मला सांगितलं, एकनाथ, आता तू बाहेर पड, आता तुला समाजासाठी जगायचं आहे. माझ्या पक्के त्यांचे शब्द लक्षात आहेत. आणि आज मी सांगू इच्छितो, जे दिघे साहेबांना अपेक्षित होतं की एकनाथ शिंदेने समाजासाठी जगायचं, ते मी आज समाजासाठी जगून दाखवतोय. समाजासाठी सर्व काय माझं, मी जो काही वेळ आहे तो समाजासाठी देतोय. तुम्ही सगळे, अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे. आणि म्हणून मी